नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये हेल्थ मंत्राच्या नवीन एपिसोडमध्ये। आणि आजचा विषय आहे स्पाइन संबंधित म्हणजे पाठीचा कणा आणि पाठीच्या कणांच्या विकारांवर आपण चर्चा करणार आहोत। आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर विकास गुप्ता जे वरिष्ठ सल्लागार आहेत फोर्टिस मुलुंड हॉस्पिटलमध्ये स्पाइन सर्जरी। डॉक्टर, आपलं स्वागत आहे। नमस्कार। आणि आपल्याबरोबर पेशंट सुद्धा आहेत, ते सुद्धा आपला अनुभव शेअर करणार आहेत। पण सर्वप्रथम आपण खूप साधा बेसिक प्रश्न घेणार आहोत की स्पाइन किंवा पाठीचा कणा नेमका सर काय असतो? बर, माझ्याकडे इथे मॉडेल आहे, मी खरी हाड आहेत ॲक्च्युली ही दाखवू इच्छितो की कणा म्हटलं की मानेपासून कवटीच्या खालच्या भागापासून कमरेच्या शेवटच्या टोकापर्यंत हे मणके असतात। आणि हे मणके जर मणका त्याच्या दोन मणक्यांच्या मध्ये गादी असते ज्याला आपण डिस्क म्हणतो, आणि त्या मणक्याच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड किंवा त्याचे कव्हरिंग्स आणि नर्व्स असतात। तर हा पाठीचा कणा झाला। याचं फंक्शन असं असतं की स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करणं आणि ॲट द सेम टाइम मुवमेंट करणं। तर हा स्पाइन म्हटलं जातं याला। ओके, आणि ह्याचे काही टाइप्स असतात का? किंवा स्पाइन सर्जरी म्हटलं की खूप आय गेस हा वास्ट टॉपिक आहे, पण सामान्य माणसाला बस या मणक्याच्या विकारामध्ये किंवा मणक्यामध्ये काही आजार झाला तर आपण जी काही सर्जरी करतो त्याला स्पाइन सर्जरी म्हटलं जातं। आता कॉमनेस्ट काय आजार होऊ शकतात? सगळ्यात कॉमन आपण ऐकतो की स्लिप डिस्क झाली। स्लिप डिस्क म्हणजे काय की मणका आहे, दोन मणके आहेत, त्याच्यामध्ये जी गादी आहे त्या गादीचा भाग तुटून आतल्या बाजूला सरकला आणि पायाच्या नसेवरती, ज्या पायाच्या नसा मणक्याच्या आतमध्ये आहे त्याच्यावरती दबाव आला तर कमरेमध्ये दुखणं आणि पायामध्ये दुखणं किंवा पायामध्ये ज्याला आपण सायटिका म्हणतो तो आजार होणं याला स्लिप डिस्क म्हटलं। तसाच वयोमानाप्रमाणे झीज झाली, म्हणजे जशी हाडांची झीज होते तशी मणक्यांची पण झीज होते। मणक्यांची झीज झाली आणि मणक्याच्या आतमध्ये जो मज्जारज्जूची जी जागा आहे ती कमी झाली झीज झाल्यामुळे, तर त्याच्यामुळे जे काही विकार होतात, जो काही त्रास होतो त्याला लंबर कनाल स्टिनोसिस असं म्हटलं जातं। कधी कधी काय होतं की वेअर अँड टेअर झाल्यामुळे किंवा झीज झाल्यामुळे मणके लूज होतात आणि मणका आपल्या जागेवरून पुढे सरकायला लागतो। सरकायला लागला की मणक्याच्या मध्ये, दोन मणक्यांच्या मध्ये ज्या पायाच्या नसा असतात त्या चिमटल्या जातात दोन मणक्यांमध्ये आणि मणका सरकण्यामुळे कमरेमध्ये दुखायला लागतात। त्यामुळे कमरेत दुखणं आणि पायामध्ये दुखणं या दोन्ही गोष्टी होतात। याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतो। हे तीन कॉमन प्रकार आहेत मणक्याच्या विकाराचे, आजाराचे। आता इतर पण प्रकार आहेत की मणका वाकडा असणं ज्याला आपण स्कोलिओसिस म्हणतो, कुबड म्हणतो, तर तसे प्रकार वेगळे आहेत। पण ह्या सगळ्याकरता आपण जे काही सर्जरीज करतो ते स्पाइन सर्जरी आहे। आता स्पाइन सर्जरी कशा करतो की आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की साधी स्लिप डिस्क सर्जरी आहे तर मोठा चिरा घेतला जाईल, स्किन कापली जाईल, खालचं हाड काढलं जाईल, हाड काढल्यानंतर आतमध्ये जो मज्जारज्जू आहे तो एका बाजूला केला जाईल आणि त्याच्या मागे डिस्क आहे ती आपण काढणार। या सगळ्या गोष्टीमध्ये काय व्हायचं की जे वरचं नॉर्मल हाड आहे किंवा नॉर्मल स्नायू आहे त्याला इजा व्हायची। देवाने जे काय काम केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी आपलं फंक्शन दिलेलं आहे। हे फंक्शन आपण त्याला उगीच डॅमेज करतोय छोट्याशा गोष्टी करता। एक छोटीशी डिस्क काढायची त्याच्याकरता स्नायू आणि हाड आपण कापतोय। या गोष्टीचा पुढच्या आजारामध्ये, पुढच्या लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो। तो त्रास होऊ नये म्हणून कमीत कमी डॅमेज करून नॉर्मल टिश्यूला, नॉर्मल स्ट्रक्चरला कमीत कमी इजा करून आपण जी काही सर्जरी करतो त्याचे व्हेरियस टेक्निक्स आहेत त्याला मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हटलं जातं। आता याच्यामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये आम्ही फक्त मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी करतो आणि त्याच्यामध्ये मग आम्ही व्हेरियस गोष्टी वापरतो की जसं एक दुर्बीण आहे, या पेनच्या साईजची दुर्बीण असते ती साईडनी आपण टाकतो किंवा मागून टाकतो, किंवा छोटीशी ट्यूब असते ती मागून टाकतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण ऑपरेशन करतो किंवा दुर्बिणीच्या साहाय्याने स्लिप डिस्क सर्जरी करतो जेणेकरून स्नायूला किंवा हाडाला काही इजा होणार नाही। मिनिमम डॅमेज विथ मॅक्झिमम इफेक्ट, हे आपला मोटो आहे की नॉर्मल स्ट्रक्चरला काही इजा करायची नाही। तर ह्या सगळ्या ज्या सर्जरी ज्या आहेत ते मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी म्हटलं जातं। ओके, आपल्याबरोबर पेशंट आहे कल्पना राव। तर डॉक्टर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की त्यांना नेमकं काय झालं होतं आणि आम्ही तुमच्याकडून पण जाणून घेऊ इच्छितो की तुम्हाला कधी कळलं की त्रास होतोय आणि तुम्ही कसे अप्रोच झालात? बर,
मिसेस अल्पना राव माझ्याकडे जो एक 15 दिवसापूर्वी आल्या, 15-20 दिवसापूर्वी आल्या. वेन शी एंटर्ड इन टू द रूम, म्हणजे रूममध्ये आल्या तर त्यांना नीट चालता पण येत नव्हतं. पुढे अगदी ओणवा झाल्यासारख्याच वाकून त्या चालत आल्या, हातामध्ये एक काठी घेऊन, आणि कशा चालत आल्या. शी वॉज ऑब्व्हियसली इन व्हेरी बॅड पेन. बसल्यावरती त्या पहिल्या मला म्हणाल्या की डॉक्टर, मी स्विमिंग चॅम्पियन होते, मी स्विमिंग करत होते, आणि आता बघा कशी माझी कंडिशन झाली, आणि मला परत स्विमिंग करायचं आहे, मला तुम्ही त्याच्याकरता तयार करा. तर मी त्यांचे रिपोर्ट बघितले, सगळं बघितलं, आणि माझ्या लक्षात आलं की त्यांना स्पॉन्डिलोलिस्थेसिस हा प्रकार आजार आहे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की झीज झाल्यामुळे मणका लूज झाला आणि आपल्या जागेवरनं सरळ. त्यामुळे व्हायचं काय की ते प्रत्येक वेळेला उभ्या राहिल्या, बसल्या पोझिशनमधून उभ्या राहिल्या की मणका हलायचा. मणका हलल्यामुळे त्याचा बॅलन्स गेला. बॅलन्स गेल्यामुळे त्यांना तो बॅलन्स सांभाळायला पुढे वाकून चालायला लागायचं. मणका हलल्यामुळे पायाच्या नसा चिमटल्या जायच्या, त्यामुळे पायामध्ये दुखायचं. त्यामुळे चालायला लागले की पाय भरून येणं, पाय जड होणं, पायात मुंग्या येणं, हे सगळे प्रकार व्हायचे. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट करणं, मणका जागेवरती आणणं, मणका हलू नये याच्याकरता ट्रीटमेंट करणं, आणि पायाची नस जी चिमटली गेली ती मोकळी करणं, हे आपल्या सर्जरीचा उद्देश होता. आम्ही त्यांच्या पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन्स केले, सगळ्या तपासण्या केल्या, काही ॲडिशनल एक्सरेज केले, नसांची टेस्ट केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये कोरोनाची टेस्ट केली. शी इज कोरोना निगेटिव्ह, आणि त्यांना इतर काही स्किनचे प्रॉब्लेम होते, सोरियासिस होता, त्याची ट्रीटमेंट त्यांनी घेतली, आणि मग सगळं क्लिअरन्स मिळाल्यानंतर, मेडिकली पूर्णपणे क्लिअरन्स मिळाल्यानंतर त्यांना ॲडमिट झाल्या. आणि मग आम्ही त्यांची मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी केली, ज्याच्यामध्ये काही कापाकापी न करता मणक्यांमध्ये स्क्रूज आणि रॉड टाकले गेले, मणका आपल्या जागेवरती आणला गेला. मणक्याच्या बदली जी गादी आहे ती जी पूर्णपणे खराब झाली होती ती पूर्णपणे काढली गेली. तिथे त्या गादीच्या जागेवरती आम्ही एक केज किंवा स्पेसर आणि हाड बसवलं, आणि नसा मोकळ्या गेल्या. हे सगळ्या गोष्टी स्क्रूज आपण काही न कापता, फक्त स्क्रूज घालण्यापुरतं जेवढी जागा लागेल तेवढं स्किनमध्ये छेद देऊन केलं, आणि हे केज टाकणं आणि जो हाड बसवणं आणि नसा मोकळ्या करणं, हे सगळं आम्ही मोजून 2 सेंटीमीटरच्या कटमधून, काही स्किन कटमधून, स्नायू न कापता हे सगळं केलं. त्यामुळे याचा ॲडव्हान्टेज असा की आज 4था दिवस आहे त्यांचं ऑपरेशन केल्यानंतर. गेल्या शनिवारी आम्ही सर्जरी केली होती. विदिन 2 days त्या उभ्या राहून चालू शकल्या. काल त्या जिने चढल्या, आणि आज त्यांना डिस्चार्ज दिला. फक्त आपल्याकडे ते थांबलेले आहेत तिथे. काय कसं मी चालू शकते, दॅट इज द मेन थिंग, की मी आता सरळ चालू शकते, मला काठीची गरज नाही लागत आहे. बेडमधून उठून सुद्धा मी काठीशिवाय चालली आणि व्हीलचेअरवर बसली, कारण डिस्टन्स लांब आहे तिथून इथे यायला. पण अदरवाईज मी सकाळी उठून फिजिओथेरपीच्या सगळ्या एक्सरसाइजेस केलेल्या आहेत, आणि फिजिओथेरपिस्ट मला पूर्ण पॅसेज चालवलं त्यांनी, आणि विदाऊट हिज हेल्प, म्हणजे मी कोणालाही न पकडता मी स्वतः एकटी चालून परत आले, रूमपासून एंडपर्यंत आणि बॅक. आणि तेव्हा मला काही दुखलं नाही, कारण एक्सरसाइज पण केलेल्या, आणि डॉक्टरांनी मला तेवढं सांगितलेलं की तुम्ही जेवढं चालाल, जेवढं त्याच्यावरती जोर टाकाल, एक्सरसाइज कराल, तेवढं ते दुखणं कमी होईल. आणि त्याच्याचमुळे मी त्यांचं ऐकून व्यवस्थित करते, कारण माझा ध्येय हा आहे की इव्हेंच्युअली आय हॅव टू स्विम, कारण मला स्विमिंग सोडायचं नाहीये. सुरुवातीला तुम्हाला कसा त्रास झाला होता? जो सुरुवातीला त्रास झाला तो मी म्हणजे हे ह्यांच्याकडे यायच्या आधी थोडा हा त्रास झाला होता, पण तो इतका सिव्हिअर नव्हता, आणि आम्हाला माहिती नव्हतं कुठच्या डॉक्टरांकडे जायचं आणि काय करायचं होतं, पण तितकं नॉलेज नव्हतं आम्हाला. आणि ॲक्च्युली कोविडच्या आधी एक 15 दिवस आधी, लॉकडाऊन व्हायच्या आधी, आम्ही आमच्या डॉक्टरांना विचारलं, आमचे एमडी फिजिशियन आहेत डॉक्टर असगावकर, तर ते म्हणाले की तुम्ही ह्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टर विकास गुप्तेंकडे जा, ही इज द राईट पर्सन, कारण ते कळण्यासाठी तुम्हाला सगळी ॲडवाईस देतील, ते तुम्हाला सांगतील की काय करू शकतो, सर्जरी पाहिजे असेल तर ते करा, आणि त्यांच्यासारखं कोणी करू शकणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला, सगळं केलं, आणि आम्ही सगळ्या तयारीने ज्या दिवशी इथे येणार होतो
त्याच्या संध्याकाळच्या दिवशी सीएम साहेबांनी लॉकडाऊन हे केला. ही सेट उद्यापासून लॉकडाऊन. मग आमचं मत बदललं की आता इतक्या लांब जायचं, कारण मी राहते कांदिवली चारकोपला, तर तिथपासून इथपर्यंत यायला आम्हाला 2.5 तास लागतात आणि तेवढं बसणं मला शक्य नव्हतं. कारण बसून सुद्धा मला कळ जायची पाठीला आणि रग लागायची पाठीला, फार अनकम्फर्टेबल होतं. आणि घरामध्ये सुद्धा चालताना फिरताना मला काहीतरी सपोर्ट लागायचा प्रत्येक वेळेला, की कुठेतरी कबडला पकडा किंवा काहीतरी. आणि इव्हन जेवण करताना वगैरे सुद्धा मी अक्षरशः काहीतरी टेकून कुठेतरी चपात्या वगैरे करायची. ते अजूनही ते मला असं वाटतं की घरी गेल्यावर करता येईल की नाही, पण आता आज कॉन्फिडन्स आला की डॉक्टरांनी मला उभं केलेलं आहे व्यवस्थितपणे. तर ते जेव्हा ते झालं तेव्हा लॉकडाऊनच्या नंतर आम्हाला बराच वेळ लागला विचार करून. मग परत एकदा फोन केला आणि विचारलं की पॉसिबल आहे का डॉक्टरांचं, कारण 2-3 जागी आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा सगळीकडे आम्हाला कळलं की व्हिडिओ कन्सल्टेशन करतात डॉक्टर, डायरेक्ट मीटिंग होत नाही कोविडमुळे. इकडे जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी आम्हाला लगेच अपॉइंटमेंट दिली. तर तेव्हा सुद्धा आम्ही विचारलं की हे व्हिडिओ कन्सल्टेशनसाठी देत आहेत की डायरेक्ट अपॉइंटमेंट डॉक्टरांशी भेटायला देत आहेत. तर ते म्हणाले तुम्ही इथे या, डॉक्टर तुम्हाला भेटतील. आणि तसंच झालं. आम्ही 18 सप्टेंबरला इकडे आलो. आतमध्ये लगेच घेतलं डॉक्टरांनी आम्हाला, सगळं तपासलं व्यवस्थितपणे, सगळे रिपोर्ट्स बघितले. इमिजिएटली मला एक्सरे काढायला सांगितला, तर इकडच्या इकडेच आम्ही एक्सरे काढून घेतला. एक्सरेचे रिपोर्ट्स लगेच त्यांच्याकडे पोहोचले, त्यांनी बघितलं. संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघायच्या वेळेला त्यांनी आम्हाला काही टेस्ट लिहून दिल्या की ह्या टेस्टची गरज आहे, तुमचे जोपर्यंत सगळे पॅरामीटर्स बरोबर नाही आहेत तोपर्यंत मी सर्जरी करू शकत नाही, तर तुम्ही सगळ्या टेस्ट करून घ्या, मी सांगतो तेवढ्या. आणि ते सगळे रिपोर्ट माझ्याकडे आणा. कंपल्शन नाहीये की तुम्हाला इथे येऊन करायचं, तुम्ही कुठेही करा जवळ तुमच्या. आणि ते सगळे रिपोर्ट्स त्या हिशोबाने आम्ही घेऊन आलो विदिन दॅट टाइम. स्पेसिफाईड टाइम दिला होता तो. आणि ते झालेत रिपोर्ट्स. त्याच्यानंतर डॉक्टरांनी ठरवलं की आपण 17 तारखेला करूया. तर 16 तारखेला मी इथे ऍडमिट झाली. 17 तारखेला सकाळी माझं ऑपरेशन चालू केलं डॉक्टरांनी. आणि आफ्टर द सर्जरी म्हणजे संध्याकाळी मला रूममध्ये 5:30 वाजता मला आणलं. त्याच्यानंतर डोळे उघडले, मला खूप अगदी बरं वाटलेलं एकतर की सर्जरी झाली. मग डॉक्टर येऊन भेटलेत मला म्हणाले उद्या सकाळी उठायचंय तुम्हाला. म्हटलं प्रयत्न करीन, कारण मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता स्वतःचा. पण नेक्स्ट मॉर्निंग डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट आले आणि मला म्हणाले पाय खाली सोडा. म्हटलं डॉक्टर कसं? तर मला म्हणाले करून बघा, तुम्हाला सोपं पडेल. मी उठली, त्यांच्या असिस्टंटच्या सहाय्याने उठली आणि पाय खाली सोडले आणि खरोखर माझ्या पाठीमध्ये मला परत जाणवलं. का तर ते जी आधी ज्या पद्धतीत मी उठायची वाकून किंवा कळ सहन करून, ते काहीच नव्हतं. मी सरळ उठली आणि पाय हलवायला रेडी होती, पाय हलवू शकली सुद्धा. आणि मग चालली दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी मला जरा पेन नंतर झाला, कारण सर्जरी म्हटल्यावरती ताण पडतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही मला फिजिओथेरपिस्ट होते, त्यांनी उभं केलं, थोडीशी चालली आणि परत आली. कारण नाही म्हणायला दुःख ते कमी व्हायला थोडा वेळ लागतो. पण आज बघा ना, आज 5वा दिवस आहे. सॅटर्डेला ऑपरेशन झालेलं, आज 5वा दिवस. 4था का 5वा? 4था दिवस. आणि मी ऍक्च्युली विदाउट सपोर्ट माझ्या रूम पासून लिफ्ट पर्यंत एंड ऑफ द पॅसेज आणि बॅक मी विदाउट सपोर्ट चालली. म्हणजे कोणाचाही सपोर्ट नाही, काठी नाही, काही नाही, व्यवस्थित विथ स्ट्रेट बॅक, विदाउट पेन. आय एम बॅक टू नॉर्मल लाईफ. थँक्यू सो मच. थँक्यू टू डॉक्टर भुक्ते, कारण मला आधी जर कळलं असतं तर मी 2 वर्षापूर्वी आलीच आणि हे विचारून घेतलं असतं की असं असं सुरू होते तर काय करू. ओके, बरं. मला सांगा की लोकांना भीती वाटते जेव्हा बॅक सर्जरी किंवा मणक्याची सर्जरी म्हणतात, तर काय त्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही केव्हा रेकमेंड करता लोकांना किंवा पेशंट्सना? नाही, खरं सांगायचं तर बॅक सर्जरी करता घाबरायचं काहीच कारण नाही. अर्थात लोकांचा एक्सपिरियन्स आहे, जो जुने ऐकलेलं असतं, कोणतरी बाजूवाल्याचं 25 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं आणि तेव्हापासून तो बिछाण्यातच आहे, असं काय ऐकलेलं असतं, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती असते. पण असं आहे की
25 वर्षापूर्वी आपला तो डायल फिरवायचा फोन होता. आता तर तुम्हाला हाताच्या रिस्पॉन्स मध्ये सुद्धा फोन मिळतो. 25 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी बदली चेंज झाली, सगळं आपलं नॉलेज वाढलं. तसंच स्पाईन सर्जरीमध्ये आहे की 25 वर्षापूर्वी जे काय आपण ऑपरेशन करायचो आणि आजचे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण आता नवीन टेक्नॉलॉजी वापरतो, नवीन टेक्निक वापरतो आणि त्यामुळे मी प्रॅक्टिस सेफ स्पाईन सर्जरी. आपल्याला आता माहिती आहे की MRI अवेलेबल झाला आहे, इतर गोष्टी अवेलेबल झाल्या, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एक्झॅक्टली कुठे काय कसं करायचं. त्यामुळे सर्जरी हॅज बिकम व्हेरी सेफ. सर्जरीचे रिझल्ट खूप चांगले यायला लागलेले आहेत. मॉर्बिडिटी, पोस्ट सर्जरी मॉर्बिडिटी फार कमी झालेली आहे. म्हणजे आता यांचं ऑपरेशन जे 25 वर्षापूर्वी केलं असतं कोणी, तर त्यांना 3 महिने बिछाण्यामध्ये झोपून राहायला लागलेलं असतं, बिछाण्यातून हलूनच दिलं नसतं. आज त्या दुसऱ्या दिवशी उभं राहू शकतात. हा जो फरक आहे हा सगळ्या नवीन टेक्निक आणि टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे स्पाईन सर्जरी, कुठचीही स्पाईन सर्जरी आपण कधी पण करू शकतो आफ्टर प्रॉपर इव्हॅल्युएशन, प्रॉपर प्लॅनिंग. सर्जरी करता प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्जरी कधी करायची, कशी करायची हे आधी मनामध्ये सगळं प्लॅन केलेलं असतं आणि इट्स ओनली एक्झिक्युशन बरोबर की ते त्यावेळेला आपण करतो. त्यामुळे सर्जरी योग्य वेळी योग्य प्रकारे करणं हे कधीही करू शकतो. ओके. आता कोविड जेव्हा सुरू झालं, कोरोनाचा काळ, तेव्हा या सुद्धा घाबरत होत्या की डॉक्टरकडे जायचं की नाही, तर अशा वेळेला तुम्ही कसं काय ऑपरेट केलं किंवा सर्जरी? काय कोविडच्या वेळेला सर्जरी करायची म्हटली तर मी तीन प्रकारच्या सर्जरीज म्हणेन स्पाईन सर्जरीमध्ये कोविडच्या दृष्टिकोनाने. की एक म्हणजे सर्जरी अशी की ज्याच्यामध्ये स्कोलियोसिस सर्जरी, की ज्याच्या पाठीच्या मणक्याला बाक आहे, कुबड आहे आणि तो आपल्याला सरळ करायचा. ही काही इमर्जन्सी नाही. हे तुम्ही 1-2 वर्ष सुद्धा थांबवू शकाल की पाठीचा मणका सरळ. तर ती सर्जरी आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये अवॉइड करतो. दुसरं असं की अॅक्यूट इमर्जन्सी, की जसं पेशंटला ट्युमर आहे आणि तो स्पायनल कॉर्डवरती प्रेस करतो आणि पेशंटला पॅरालिसिस झालं, किंवा पेशंटला फ्रॅक्चर झालं, स्पाईन फ्रॅक्चर झालं आणि पेशंट पॅरालिसिस झालं, किंवा तिसरं एक आम्ही म्हणतो की कॉडा इक्वाना सिंड्रोम, की पेशंटला अॅक्यूट स्लिप डिस्क झाली आणि पेशंट त्याच्यामुळे पेशंटच्या लघवी संडासचा कंट्रोलचा गेला. या सिच्युएशनमध्ये सर्जरी करणं ॲब्सोल्यूट इमर्जन्सी, अगदी नेसेसरी आहे. आणि त्याच्यामध्ये मग कोविड असो किंवा नसो त्याच्याबद्दल आपण काही विचार न करता ऑपरेशन करतो. इनफॅक्ट जेव्हा लॉकडाऊन झालं, पेशंटला काय डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हतं की कोविडचा कसा बिहेव करेल, काय प्रिकॉशन्स घ्यायच्या, कशा करायच्या. त्यामुळे सुरुवातीचे 2 महिने आम्ही काही जास्त सर्जरी करत नव्हतो. त्या पिरियडमध्ये सुद्धा माझ्या इथे जवळजवळ 6 ते 7 सर्जरी अशा झाल्या की ज्यांना ॲब्सोल्यूट इमर्जन्सी होती आणि कोविडची टेस्ट करून आम्ही त्या सर्जरी विथ ड्यू प्रिकॉशन्स केल्या. पण आता जेव्हा कोविडची ट्रीटमेंट आपल्याला माहिती आहे, त्याच्याकरता काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या हे माहिती आहे, पेशंट सेग्रिगेशन झालेलं आहे. आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कोविड करता वेगळी ऑपरेशन थिएटर आहे जिथे पूर्णपणे आयसोलेशन आहे. त्यामुळे इतर पेशंटना, जे पेशंट स्पाईनचे आजार आहेत त्यांना थोडे दिवस आपण थांबू शकतो, पण जास्त थांबणं त्यांच्या पेशंटच्या करता त्रासदायक आहे. जसं यांची कंडिशन की आता या जवळजवळ नाही म्हटलं तरी 6 महिने त्रास होतो आहे त्यांना, पण त्याच्यामध्ये आणखीन थांबणं म्हणजे इट्स क्रिमिनल, इतकं त्यांना त्रासमध्ये. त्यामुळे मग आपण कोविडचे सगळ्या टेस्ट करून सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन सर्जरी करतो. त्यामुळे मी असं म्हणेन की रुटीन सर्जरीज आता सगळ्या आपण करू शकतो. तरी खूप लोकांना भीती वाटते की आता जरी अनलॉक सुरू झाला आहे तरी सुद्धा लोकांना भीती असते की जावं की नाही जावं. आणि स्पाईन सर्जरी म्हटल्यावर तुम्ही सांगितलं की लोकांना अजून टेन्शन सुद्धा नाही. मी जसं सांगितलं तसं की आम्ही इथे वी प्रॅक्टिस प्युअरली मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी, की ज्याला लोक कॉमन लँग्वेजमध्ये लेझर सर्जरी म्हणतात, की ज्याच्यामध्ये जास्त कापाकापी नसते, ब्लिडिंग काही नसतं आणि पेशंटचा हॉस्पिटल स्टे फार कमी असतो. जे नॉर्मली 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं ते 2-3 दिवसामध्ये पेशंट घरी जातात. बऱ्याचशा सर्जरीज लोकल एनेस्थेशियामध्ये होतात. त्यामुळे पेशंटची मॉर्बिडिटी फार कमी आहे. दुसरी गोष्ट, आमच्या हॉस्पिटलमध्ये पर्टिक्युलरली आय मस्ट टेल दिस, आमच्या हॉस्पिटलमध्ये मेन गेटपासून पेशंटचं सेग्रिगेशन होतं. गेटवरतीच त्याचं टेम्परेचर मेजरमेंट आणि
ऑक्सिजन मेजरमेंट होतं, त्यामुळे त्याचं कोरोनाचं स्क्रीनिंग होतं. आमच्या आतमध्ये ओपीडीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी कोरोनाचं स्क्रीनिंग आणि कोरोनाची प्रिकॉशन्स घेतली जाते. वॉर्डामध्ये सुद्धा आमच्या इथे जरी कोविड हॉस्पिटल असलं तरी कोविडचा सेक्शन पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्या लिफ्ट, त्याची AC, सगळ्या गोष्ट वेगवेगळ्या आहे. त्यामुळे नॉर्मल पेशंटशी तिथे काही संबंधच येत नाही. त्यामुळे इट्स लाईक अ नॉर्मल सिच्युएशन. ओके. आणि तुम्ही जर म्हणाल की हे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी याला किती वेळ लागतो सर्जरी साधारण? डिपेंड्स कुठच्या टाईपची सर्जरी आहे त्याच्यावरती आहे. कोण करतं हे पण फार महत्त्वाचं आहे. एक्सपिरियन्स सर्जन करत असेल तर त्याच्या नॅचरली त्याचा वेळ कमी लागेल. पण मी असं म्हणेन की साधी स्लिप डिस्कची सर्जरी जिथे आपण स्लिप डिस्कची सर्जरी करतो ती साधारणतः 45 मिनिटामध्ये होते. पण यांची सर्जरी आपण जी केली ती जवळजवळ ॲक्च्युअल सर्जिकल टाईम वॉज अबाउट 3 hours. कधी कधी काय सर्जरीज आपण जे मोठ्या एक्सटेन्सिव्ह सर्जरीज असतात किंवा मध्ये आम्ही एक केलं की पेशंटच्या मानेच्या मणक्याचा, पाठीच्या मणक्याच्या आणि कमरेच्या मणक्याच्या 3 सर्जरीज आम्ही एका वेळेला एका सिटिंगमध्ये केल्या. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आता 1 महिन्याभरापूर्वी. तर ती सर्जरी जवळजवळ इट लास्टेड फॉर ऑलमोस्ट 10 hours. म्हणजे सर्जरी कुठची आहे, कशी करतो याच्यावरती वेळ असतो. पण मी असं म्हणेन की वेळेचा काही प्रश्न नाही, कशी करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि जी रिकव्हरी कशी असते मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये? कुठची सर्जरी केली तरी आम्ही साधारणतः एक 3ऱ्या दिवशी पेशंटला उभं करून चालवणं चालू. आणि साधारण रिकव्हरी कशी असते जर ही सर्जरी नाही केली तर? स्पायनल सर्जरी नाही, मग तर त्याचा त्रास तर चालूच राहणार ना. म्हणजे स्पाइन सर्जरी नाही केली, नाही स्पाइन सर्जरी केली पण मिनिमल इन्व्हेजिव्ह नाही केली तर नाही. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जे वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स आहे की जे ओपन सर्जरी वर्सेस मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी जे कम्पेअर केलेलं आहे, तर मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीची मॉर्बिडिटी खूपच कमी आहे की हॉस्पिटल स्टे खूप कमी आहे. म्हणजे दिस इज वर्ल्ड ओव्हर की जे नॉर्मली पेशंटला 10-12 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं ते 2-3 दिवसामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये होऊन जातं. पेशंट इज बॅक टू वर्क व्हेरी अर्ली. आता आपल्या सिच्युएशनमध्ये लोक थोडीशी घाबरतात, पण परदेशामध्ये ॲडव्हान्स सेंटरमध्ये इट्स अ सॉर्ट ऑफ अ डे केअर सर्जरी की स्लिप डिस्क सर्जरी सकाळी येऊन संध्याकाळी पेशंट घरी जातो चालू. ओके. हे होतं, आपल्या इथे पण होतं. पण अजून म्हणजे पेशंट खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की अरे सर्जरी केली आणि मग आम्हाला डॉक्टर घरी का पाठवतोय, 24 तासाच्या आतमध्ये घरी का पाठवतोय, ही मनामध्ये भीती असते. त्यामुळे सर्जरीचा मॉर्बिडिटी खूपच कमी आहे. ओके. आपण एक यावर सांगायला की सिम्पटम्स काय असतात, लक्षण एखाद्याला समजा मणक्याचा काही विकार आहे तर तो कळतो का त्याला, त्याची काही लक्षणं असतात? सिम्पटम्स म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कंबर दुखणं. आता कंबर दुखणं कशी दुखते आहे की बसलाय तरी पण दुखतंय का, किंवा उभं राहताना मुवमेंट करताना दुखतंय का, चालताना दुखतंय का, हे कंबर दुखी. दुसरी गोष्ट म्हणजे पायामध्ये त्रास होणं की ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये सायटिकाचा त्रास म्हणतात की पायामध्ये मुंग्या येणं किंवा पायात जडत्व येणं किंवा पायामध्ये दुखणं किंवा शूटिंग पेन होणं, इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं वाटतं, ह्या गोष्टी होतात. चालल्यावरती पाय भरून येणं ज्याला मी क्लॉडिकेशन्स असं म्हणतो की पेशंट बसलाय व्यवस्थित आहे, उभं राहायला व्यवस्थित आहे, मोमेंट इज स्टार्ट्स वॉकिंग, एक थोडंसं अंतर चालला की 50 मीटर 100 मीटर चालला की पाय भरून येतात, पाय खालपासून जड व्हायला लागतात आणि पेशंटला असं होतं की आपण चालूच शकत नाही. मग पेशंट पुढे वाकला किंवा बसला की दुखणं निघून गेलं की परत चालू शकतो. परत 100 मीटर चालला की परत हे दुखायला लागतं. याला आपण क्लॉडिकेशन्स असं म्हटलं. याचा अर्थ असा की पायाच्या नसा ज्या मणक्याच्या मध्ये पायाच्या नसा दबल्या जात आहेत, दबल्या गेल्यामुळे त्याची जागा कमी झाल्यामुळे हा त्रास होतो, ज्याला आपण लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणतो. तिसरी गोष्ट, मणका जर समजा ॲबनॉर्मल मुवमेंट होत असेल ज्याला आम्ही इन्स्टॅबिलिटी म्हणतो, तर पेशंट बसला त्याला काही त्रास नाही, मुवमेंट ही चेंजेस इज पोझिशन किंवा मुवमेंट ही गेट्स अप की सरळ उभा राहिला की बॉडीचं पूर्ण वजन मणक्यावरती आलं की पेशंटला दुखायला किंवा टर्निंग इज व्हेरी पेन. या सिच्युएशन आपण इन्स्टॅबिलिटी असं म्हटलं. आता वयोमानाप्रमाणे झीज झाल्यामुळे जो काही दुखतं ज्याला आपण मेकॅनिकल बॅकएक म्हणतो किंवा कॉमन लँग्वेजमध्ये स्पॉन्डोलिसिस म्हणतो की पेशंट बराच वेळ उभा आहे, बराच वेळ काहीतरी वाकून काम करतोय आणि मग सरळ व्हायला लागला की दुखतं. ह्या गोष्टी
वयोमानाप्रमाणे झीज झाल्यामुळे होणार आहे. त्यामुळे बॅकएक मध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत आणि स्पाईनचे बरेच लक्षणं आहेत. बरं. आपण एक प्रश्न घेतोय विलास कांबळे यांचा प्रश्न आहे की मानेचा त्रास होत आहे, अजून जास्त त्रास होत नाहीये, सर्व्हिकल पेन आहे, सर्जरी आवश्यक आहे का? आता कसा पेन आहे, किती पेन आहे आणि फक्त मानेमध्ये आहे की हातामध्ये पण काही त्रास होतोय हे बघणं जरुरी आहे. त्याच्यामुळे मानेमध्ये मज्जारज्जू दबला जातोय किंवा काय हे पण बघणं जरुरी आहे. पण नुसतंच स्पॉन्डोलिसिसमुळे मानेचा आजार दुखत असेल, बाकी काही इतर काही त्रास नसेल, इफ इज एबल टू कॅरी आउट इज नॉर्मल ॲक्टिव्हिटीज, आपलं डे टू डे ॲक्टिव्हिटीज व्यवस्थितपणे करू शकत असतील तर सुरुवातीला तरी आम्ही पेशंटला फिजिओथेरपीची एक्सरसाइज, ॲनाल्जेसिक्स, कॉम्प्युटरवरती काम असेल तर कॉम्प्युटरवरती नीट बसणं, पोश्चर करेक्ट ठेवणं, या गोष्टी ॲडवाईस करू. हे सगळं करून सुद्धा जर समजा त्रास चालू राहिला विच अफेक्ट्स इज डे टू डे ॲक्टिव्हिटी, तर मग फर्दर इव्हॅल्युएशन करून मग त्याचं सर्जरी करणं किंवा काय हा डिसिजन घेतला जाईल. ओके. आणि आता म्हणजे कोविड आहेच म्हणून कोरोनाच्या काळात, तर काय काळजी घ्यावी लोकांनी सो दॅट बॅक पेन किंवा मणक्यांचे विकार होणार नाही किंवा ज्यांना आहेत ते? हो, फार चांगला प्रश्न आहे. माझ्याकडे आता ओपीडीमध्ये सगळ्यात मॅक्झिमम पेशंट हे येतात, कमरेचं दुखणं आणि मानेचं दुखण्याचे पेशंट हे जे येतात कोविडच्या वेळेमध्ये, यंग पोरं. आणि कारण असं की पोस्चरल पेन, दिवसभर आता वर्क फ्रॉम होम करतात, लॅपटॉपवरती बसतात किंवा मोबाईलवरती बसून असतात आणि त्यांचं बसण्याची पोझिशन ठीक नसते. कुठेतरी मानेला पाठीला पोक काढून मान पुढे करून बसलं जातं आणि हे 8-8 तास कंटिन्युअस बसणं, 8-8 तास 10-10 तास कंटिन्युअस बसल्यामुळे त्यांना मानदुखी होते. आणि इतके दिवस घरामध्ये बसून राहिल्यामुळे, सनलाईटला एक्सपोजर नसल्यामुळे व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी झालेली आहे. तर या कॉम्बिनेशनमुळे जे काही त्रास होतात ते खूप पेशंट येतात. आणि त्याच्याकरता मी असं ॲडवाईस करेन की तुम्ही कामावरती बसताय तर एव्हरी 1 hour टेक अ ब्रेक, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. बसल्या बसल्या मानेचे खांद्याचे व्यायाम करा, थोडंसं स्ट्रेचिंग करा आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्या. आणि मग असं तुम्ही यंगस्टर्स बद्दल बोलताय, तर त्यांच्यामध्ये असे विकार होतात का मणक्यांचे? खूप कॉमन आहे, खूप कॉमन. आता याच्यामध्ये असं आहे की यंगस्टर्समध्ये स्लिप डिस्क होणं हा खूप कॉमन आहे, म्हणजे स्टॅटिस्टिकली. वेरॅज ओल्डर पीपल, 50 नंतरची लोक, त्यांच्यामध्ये लंबर कॅनाल स्टेनोसिस, जे मी म्हटलं की झीज झाल्यामुळे मणक्याची जागा कमी झाली, याचा काय प्रमाण जास्त आहे. पण स्लिप डिस्क हा प्रकार यंगर पर्सनना जास्त कॉमन आहे. त्यांनी काय करायचं सांगितलं तुम्ही की पोस्चर नीट ठेवावं? एक्झॅक्टली. म्हणजे आता असं आहे की स्लिप डिस्क होणं, स्लिप डिस्क झाली हा काही एका त्या क्षणाचा आजार नाहीये की म्हणजे काय लोक म्हणतात की मी जड बालदी उचलली किंवा जड वजन उचललं आणि मला स्लिप डिस्क झाली. पण असं नाहीये. म्हणजे काय आहे की इट्स अ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, की तुम्ही कसे बसता, कसे उठता, कसं काम करता, कसं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या डिस्कवरती परिणाम होतोय. आणि सडनली वजन उचलणं हा त्याचा एक शेवटचा इफेक्ट आहे. की आपण जसं म्हटलं की आमचे एक टीचर नेहमी सांगायचे की रस्त्यावरती दगड फोडणारा पाथरवटाला तुम्ही बघितलं तर मोठा दगड तो फोडत असतो, 100 घाव मारतो टाकीचे, पण काही होत नाही. आणि 101व्या घावाला तो दगड फुटतो. याचा अर्थ असा नाही की 101वा घाव त्यांनी जोरात मारला, पण 100 घाव जे मारले त्याचा जो इफेक्ट आला आणि 101वा घाव त्याचं एक निमित्त झालं. तसंच आहे आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण कसे बसतो, कसे उठतो, कसं काम करतो, आपली बॉडी फिटनेस काय आहे, मसल किती एक्सरसाइज करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्लिप डिस्क होते नाही होते, मणक्याचा आजार होतोय नाही होतोय याच्यावरती इफेक्ट करतो. त्यामुळे योग्य आयुष्यमान पद्धती म्हणजे आपण डेली लिव्हिंग, प्रॉपर एक्सरसाइजेस, प्रॉपर डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मंजुषा गैधानी यांचा प्रश्न आहे की दररोज सकाळी उठल्यावर कमरेच्या वर दुखतं, जर ऍक्टिव्हिटी झाली की दुखणं थांबतं, काय करावं? ओके. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही झोपून उठल्यावरती त्यांना दुखतं म्हणतात, तुम्ही तुमची गादी चेक करा, गादी कशी आहे. फोमची खूप मऊ गादी असेल तर ती चेंज करा.
कापसाची गादी असेल तर त्याच्यामध्ये कापसाच्या गुठळ्या झाल्या नाही आहेत ना, जुनी गादी नाही आहे ना, हे बघा. ही पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आणि तरीसुद्धा इतर काही म्हणजे आजार आहेत का हे तपासायला लागतं. बऱ्याच वेळेला आता संधिवाताच्या आजारामध्ये सकाळच्या वेळेला दुखणं होतं किंवा मेकॅनिकल बॅकेटमध्ये सुद्धा असं होतं. पण कॉमनेस्ट थिंग यंग पर्सनना कॉमनेस्ट थिंग आपण पहिले म्हणजे गादी तुम्ही चेक करून बघा, तुमची झोपण्याची स्टाईल, पलंग कसा आहे हे सगळं चेक करून. ओके. सो डॉक्टर कुके, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून आमच्या प्रश्नांची उत्तर दिली. आणि थँक्यू मिसेस राव, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात. सो वी होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली असतील आणि अशाच काही व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत.com. धन्यवाद.